फ्रँचायझी मॉडेल जे आहे ते नेमकं कोणाकरता आहे आणि फ्रँचायझी यशस्वी होण्यासाठी आपली कंपनी कसा सपोर्ट देते? हे आमचं फ्रँचायझी मॉडेल जे आहे ते पदवीधर महिलांकरता आहे. बरं. आज महिला ह्या सुशिक्षित असतात, सक्षम देखील असतात, पण त्या त्याचबरोबर कमवत्या असायला पाहिजे हे आमचं विजन आहे. आणि पदवीधर महिला आमचं ट्रेनिंग घेऊन स्वतःची एक ओळख निर्माण करू शकतात. फ्रँचायझीसाठी अबॅकससाठी लागणारं पूर्ण प्रॉपर असं टीचर ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करतो. तसेच मार्केटिंग सपोर्ट प्रोव्हाइड करतो. बरं. इव्हन त्यांना स्टुडंटच्या लीड सुद्धा आमची कंपनी प्रोव्हाइड करते. बरं. त्यांना आम्ही डिजिटल मार्केटिंग द्वारे सपोर्ट देतो. त्याचबरोबर आम्ही काही सेलिब्रिटीज आहेत, या सेलिब्रिटींच्या प्रमोशनल व्हिडिओज त्यांना प्रोव्हाइड करतो, ज्यातून त्यांना ऍडमिशन्स त्यांचे वाढायला मदत होते. वेळोवेळी वेगवेगळ्या एक्सपर्टचे बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही प्रोव्हाइड करतो आणि यामुळे आज आमच्या अनेक फ्रँचायझी खूप चांगल्या पद्धतीने अर्निंग करत आहेत आणि यशस्वीरित्या त्यांचं क्लासेस रन करत आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून. तसंच फ्रँचायझी बाबत बोलायचं झालं तर आज ऑनलाईनमध्ये आमच्याकडे 25-30च्या बॅच असतात, तर 25-30च्या 2-2 बॅच असणाऱ्या 25हून अधिक महिला आहेत ज्यांच्या आज यशस्वीरित्या बॅचेस चालू आहेत. तसेच आम्ही शतकवीर सन्मान करतो, म्हणजे ज्यांनी एका वर्षात 100+ ऍडमिशन केलेले आहेत. तर अशा 6 फ्रँचायझीना या वर्षी आम्ही सन्मानित केलं, ज्याच्यामध्ये योगिता पाटील मॅडम, ज्योत्स्ना जाधव, अश्विनी फरतरे, पूजा सलगर, शालिनी सलगर आणि मंदा पाटील यांनी 100+ ऍडमिशन तेही एका वर्षात केलेले आहेत. अभिनंदन. तसेच तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की आमच्या योगिता पाटील, शालिनी सरगर, सोनाली कुराडे या मॅडमनी स्वतःचं कार घ्यायचं स्वप्न देखील आमच्या फ्रँचायझीतून पूर्ण केलेलं आहे. आणि हे सर्व बघताना खूप प्रेरणा यातून आम्हाला चांगलं काम करण्याची नक्कीच मिळत असते. क्या बात आहे सर, तुमच्या बोलण्यातनं आणि ही जी सक्सेस लिस्ट तुम्ही आता वाचून दाखवली, या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होताना ऐकून आम्हाला देखील मनापासून आनंद झाला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच अनेक स्वप्न तुम्ही सगळ्या मुलांची, महिलांची पूर्ण करत राहा आणि आमच्या कार्यक्रमात आलात, आम्हाला देखील प्रेरणा दिली, याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद.